श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक स्वामी भक्त हा सेवा करत असतो. कोणी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे, कोणी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करत आहे, कोणी संक्षिप्त गुरुचरित्र, म्हणजे लिखित नामजप, नामस्मरण, जी काही सेवा जमेल ती सेवा प्रत्येक जण करत आहे. पण आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे, कारण की आज आपण श्री स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार किंवा आपण काय फॉलो केलं पाहिजे जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे, अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्ही जर का आचरणात आणल्या तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण कुठल्या गोष्टी आचरणात आणायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी करायला हव्या, कोणत्या गोष्टी नाही करायला हव्या. अनेक स्वामी भक्तांनी स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, ज्या कधीही शक्य होणार नव्हत्या, अशा संकटावर देखील मात केली आहे. आणि त्यामागे एकच शक्ती होती, ती म्हणजे त्यांची असणारी स्वामींवरती अढळ श्रद्धा, चांगले कर्म आणि स्वामीवरील विश्वास. या गोष्टीमुळे त्यांनी ज्या कोणत्या अशक्य गोष्टी होत्या त्या देखील शक्य करून दाखवल्या आहेत. स्वामी महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यातच संपूर्ण जीवनाचं सार लपलेलं आहे. जेव्हा मनुष्य घाबरतो, त्याला कळत नाही की आता काय होणार आहे, काय होणार नाही, त्याची शक्ती कमी पडते. पण जेव्हा तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो ना, मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो ना, तेव्हा अशक्य वाटणारे मार्ग देखील खुले होतात. बघा, आजकालचं जीवन ना एवढं धावपळीचं झालेलं आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये अजून अडचणी म्हणजे प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त झालेला आहे. कोणाला पैशाची अडचण आहे, कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला सरकारी नोकरी हवी, कोणाला आहे ती नोकरी टिकत नाहीये, कोणाला मनासारखी नोकरी मिळत नाहीये, घरामध्ये कलह, आरोग्याची समस्या, मुलाचं लग्नच जमत नाही, मुलाला सरकारी नोकरीसाठी अप्लाय करतोय पण ते पूर्ण होत नाही. काही ना काही समस्या असतात. पण जेव्हा या समस्येमधून मार्ग काढायचा असेल ना, तर स्वामींची सेवा आणि स्वामींचे विचार आचरणात आणणं खूप महत्वाचं आहे. आणि स्वामींचा सगळ्यात पहिला संदेश आहे, श्रद्धा कधीही सोडू नका. श्रद्धा म्हणजे केवळ देवाचं नाव घेणे नाही. श्रद्धा म्हणजे कोणतीही परिस्थिती असली ना तरी परमेश्वर स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत, हा अढळ विश्वास. जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने स्वामींचं नामस्मरण करतो ना, नामस्मरणाला कशाचीही तोड नाही. नामस्मरण तुम्ही करून बघा. नामस्मरणामध्ये भले आपल्या कुठल्या गोष्टी कदाचित शक्य होतील, नाही होतील, पण नामस्मरणामुळे त्या अडचणीवर मात करण्याची आपल्यामध्ये एक शक्ती, एक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपल्या मनातील भीती हळूहळू नाहीशी होते. दुसरा संदेश कोणता देतात स्वामी महाराज, तर चांगले कर्म करत राहा. आपण जे काही कर्म करतो ना, त्याचे फळ आपल्याला भले आज नाही मिळणार पण उद्या नक्की मिळणार. त्याच्यामुळे नेहमी चांगलं कर्म करायचं आहे. कोणाचाही वाईट विचार करायचा नाही आहे. कोणीही आपल्यामुळे दुखणार नाही, कोणाला आपल्यामुळे दुःख होणार नाही, याची काळजी आपण घ्यायची आहे. शक्य असेल तेवढी मदत करायची आहे. शक्य तुमच्या असं नाहीये की तुम्ही जेवढं कमवताय त्याच्या अर्ध तुम्ही दान करा किंवा काय करा, पण ठीक आहे, तुम्ही 100 रुपयाचं तरी दान करू शकता ना. आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण दुसऱ्याला मदत करायची आहे, गरजूंना मदत करायची आहे, जेणेकरून दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आलेलं हसू हेच आपलं खरं पुण्य आहे. आता तिसरा काय आहे संदेश, तर संयम ठेवा. आज प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं असतं. आज सेवा केली की उद्या फळ हवं असतं, पण असं होणार आहे का? निसर्गामध्ये ना प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडते. बी पेरल्यानंतर लगेच झाड तयार होत नाही, त्यासाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्या प्रार्थनेचं फळही आपल्याला लगेच मिळेल असं होणार नाही आहे, पण वेळ आली ना योग्य वेळी नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे आपले विश्वास कमी होऊ द्यायचा नाही आहे आणि संयम ठेवायचा आहे. महाराजांनी दिलेला चौथा संदेश म्हणजे सकारात्मक विचार ठेवायचे आहेत. बघा, जसे विचार ना तसं आपलं जीवन असतं. जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो ना, की मला चांगली नोकरीच मिळत नाहीये, मला माझं घरच होत नाही आहे, किंवा मग अशा विचारांनी काय होत असतं, तर आपल्या जीवनामध्ये ना निराशाच वाढत असते. पण जर प्रत्येक संकटातही काहीतरी चांगले घडेल असा विश्वास ठेवला ना, तर मनाला एक नवीन ऊर्जा मिळते आणि ती निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होऊन
घरामध्ये सकारात्मकता येते. मनामध्ये तुम्ही सकारात्मक विचार करा, नक्की तेच घडायला सुरुवात होईल. आता 5वा संदेश काय दिला आहे महाराजांनी? अहंकारापासून दूर राहा. ज्ञान, पैसा, पद किंवा यश, माझ्याकडे खूप ज्ञान आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे किंवा मी खूप उच्च पदावर काम करतो, असा जर का तुम्ही गर्व करत असाल आणि तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना किंवा तुमच्यापेक्षा जे कोणी छोटे आहेत त्यांना तुम्ही एक वेगळ्या नजरेने पाहत असाल ना, तर तुमचा काळ बदलायला वेळ लागणार नाही. त्यामुळे नम्रता हीच माणसाची खरी ओळख आहे. कधीही आपल्या पैशाचा, आपल्या पदाचा घमंड करू नका. बघा, जर का तुम्ही या 5 विचारांवर मनापासून आचरण केलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये नक्की सकारात्मकता बदल घडून येईलच. स्वामी नेहमी सांगतात की संकटे ही कायमची नसतात. प्रत्येक दुःखानंतर सुख येतं. म्हणून कितीही अडचण आल्या तरी हार मानायची नाही आहे आणि स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे. आपली जी काही कर्तव्य आहेत ती पार पाडत राहायची आहेत. तुम्ही छोटी सेवा करा, मोठी सेवा करा, पण या गोष्टींचं नक्की